26 जानेवारीला आम्ही ना आमची देशभक्ती कुठे दाखवली ते तुम्हाला सांगतो. 26 तारखेलाच आम्ही सेवा करून आलतो, पण आता विचार पडला दिवसचा जो पुरा माहोल चालला गेला. म्हणजेच आता ना आपण व्हिडिओ काढू शकलो ना काही, पण गावामध्ये फुल एन्जॉय झाला. आता आपल्या शुभम भाऊचा व्हिडिओ येणारच, आय एम सॉरी बाबू, तर तुम्हाला स्टोरी मध्ये मी दाखवणार. मग तितक्यात रातोरातच प्लॅनिंग झाली बा. आता नेमकं करायचं काय? कायचं काही काढली गाडी निघाल बा शेगावला जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणता शेगावले काय? शेगावले ऑलरेडी आपला गौरव भाऊ होताच, त्यांना तिकीट वगैरे काढून ठेवली. ते तर नेमकं कशाची माहिती आहे? बॉर्डर 2 ची. कारण आता 26 जानेवारीला काही ना काही तर चांगलं काम करावंच लागेल. त्यासाठी आम्ही ना ठरवलं की बॉर्डर 2 पाहायला जाय. शेगाव मध्ये आल्यानंतर नेमकं हेच काम, गाडी पार्किंगला लावायची आणि फटकन थिएटरच्या बाहेर यायचं. इथं आपला भाऊ तर ऑलरेडी उभेच होते बा, कारण वाटच पाहिजे जात आमची. थिएटरच्या आत येत नाही तर काय, इथं तर फक्त हे 2 जण आम्ही 2 जण म्हणजे 4च जण बसले होते. पुरा हाऊस खालीच होता. आता नेमकं काय करायचं? गर्दी होणार की नाही? पण कायचं की जशी पिक्चरची स्टार्टिंग झाली तर अरे बापरे बाप, पुरा हाऊस फुलच झाला. आणि त्याच्यानंतर फायनली लेट लगती आलतेच, म्हणजेच आपली मंडळी. ते होत नाही ते का बॉर्डर 2 ची तर स्टार्टिंग तेवढी मस्त आहे. बकवास तो तुम कर रहे हो 23 सालों से। इस पाकिस्तान को तो संभाल नहीं पा रहे और कश्मीर की रट लगा रखी है। अरे तुम्हारे पाकिस्तान में इतने लोग नहीं जितने हमारे यहाँ ईद पर बकरे काटे जाते हैं। इंटरव्ह्यू झाल्यानंतर काही जणांनी चाय पाणी वगैरे पेलं, काही जणांनी नाश्ता वगैरे केला. मग त्याच्यानंतर झाली भाऊ खरी मजा, म्हणजे पार्ट 2 मध्ये. आणि कमेंट करून सांगा बरं, तुम्ही पण बॉर्डर 2 पाहायला जाणार आहे की पाहून आले? तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.